आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुला माहितीये ना पारू, आबांनी तुझ्या आणि दादांच्या लग्नासाठी किती प्रयत्न केलेत। सगळ्या जगाशी लढले ते तुमच्यासाठी, कारण त्यांचा तुझ्यावर विश्वास होता। त्यांनी तुला मुलगी मानलं होतं पारू। त्यांना वाटत होतं तू कधीच चूक नाही करू शकत, तुला नाती कळता त्याची खात्री होती त्यांना। पण पारू, आज तू चुकतीयस। या प्रॉपर्टीच्या शुल्लक कागदांसाठी तू सोन्यासारखा नवरा गमावू नकोस। प्लीज ऐक माझं। आई नाहीये मी तुझी। जेव्हापासून तू इथे आली होतीस ना, तेव्हापासून मुलगी मानलंय मी तुला। आईसारखी माया केली तुझ्यावर। वेळोवेळी ना माझ्यापर्यंत जमेल तसे चांगले संस्कार केलेत मी तुझ्यावर। बाकी त्या जाहिरातीच्या लग्नाच्या वेळी विचारत होतीस ना, लग्न म्हणजे काय असतात त्या, तेव्हा सांगितलं होतं मी तुला, जन्मोजन्मीची साथ निभावणं म्हणजे लग्न असतं। खरं लगीन कसं असतं? गुरुजी खरे, विधी खरे, वधूवरांच्या समोर अंतरपाट धरला जातो। दोघांची चोरटी नजरानजर होत असते। जेव्हा मंगलाष्टका सुरू होतात ना, तेव्हा असं वाटतं की सगळं जग तुला आशीर्वाद देतंय। अंतरपाट बाजूला होतो आणि दोघांची नजरानजर होते ना, तेव्हा अख्खं जग थांबल्यासारखं वाटेल तुला। लग्नाचा खरा अर्थ सांगितला होता मी तुला। नवरा बायकोचं नातं कुठल्याही संपत्तीने नाही मोजता येत, ही शिकवण दिली होती मी तुला। हो ना पारू? आता हा जो तू मूर्खपणा करतेस, माझ्या मारुती दादांना काय वाटेल याचा साधा विचार तरी केलायस का तू? माझा निर्णय झालाय। मी गरीब म्हणून जन्माला आलेले, पण गरीब म्हणूनच मला मरायचं नाहीये। निघून जा इथून। नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर।